साहेब बोला. विविध मागण्यांसाठी या हो, ठिकाणी मागेल. आमरण उपोषण करताय. आता रस्ता रोको आंदोलन केलं आहे, काय सांगाल? अशोक खाली थोडं खाली. खरं तर गेली 4 दिवसापासून आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण जवळजवळ 11 शेतकरी आणि काही पक्षाचे प्रमुख या ठिकाणी बसलेलो आहोत. खरं तर उपोषण करण्याची वेळ कशामुळे आली हा महत्त्वाचा प्रश्न आहे. गेली 2 महिन्यापासून जर तुम्ही बघितलं असेल, जानेवारी फेब्रुवारी पासून कांद्याची आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जरी वाढत असेल तरी भाव मात्र अतिशय गडगडलेले आहे. रोजच या ठिकाणी कांद्याचे भाव कमी होत आहे. कालचा जर आपण बघितला तर काल जवळजवळ 650-700 रुपये या ठिकाणी भाव गेला आणि मागच्या 2 महिन्यापूर्वी कांदा 2000 रुपये जात होता किंवा 1700 रुपये जात होता. आणि संपूर्ण जिल्ह्याची जर आकडेवारी बघितली जवळजवळ 80,000 क्विंटल 80 लाख क्विंटल कांद्याची आवक गेली 2 महिन्यात झाली आहे. पर्यायाने जवळजवळ 800 कोटीचं नुकसान शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुसत्या एकट्या नाशिक जिल्ह्याचं झालेलं आहे. उत्पन्नाचा खर्चही निघत नाही. उत्पन्न साधारणतः 20 रुपये किलो कांदा या ठिकाणी उत्पन्नाला खर्च येतो आणि आज कांदा फक्त 600 रुपये 700 रुपये 6 रुपये किलोने या ठिकाणी विकला जातो. ही शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि चिंताजनक बाब आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे, कर्जबाजारी झाला आहे.